हॅलो, वेलकम मित्र. मागच्या लेक्चरला आपण ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन बघितलं, त्यानंतर आपण फोटोसिंथेसिस रिॲक्शन देखील बघितली. आता आपला नवीन टॉपिक आहे गॅसियस एक्सचेंज इन प्लांट, की प्लांटमध्ये गॅसेसचं एक्सचेंज कशा प्रकारे होत असतं. आपण नेहमी बोलत असतो की प्लांट जे काही असतात ते कार्बन डायऑक्साईड आतमध्ये घेतात आणि ऑक्सिजन वायू बाहेर सोडत असतात. बट हा जो कार्बन डायऑक्साईड असो किंवा हा जो ऑक्सिजन असो, हा प्लांटमध्ये येतो कुठून किंवा बाहेर कुठून जातो. त्यासाठी प्लांटमध्ये एक विशिष्ट प्रकारच्या अशा सेल्स असतात, विशिष्ट प्रकारच्या अशा ओपनिंग असतात, ज्यांना आपण बोलत असतो स्टोमाटा. तर स्टोमाटा म्हणजे काय? दीज आर दी टायनी पोर्स प्रेझेंट ऑन दी सरफेस ऑफ ए लिव्हजच्या पानाच्या सरफेसवर जी छोटी छोटी टायनी छिद्री पोर्स जी प्रेझेंट असतात, त्यांना आपण काय बोलत असतो? स्टोमाटा. आणि या स्टोमाटाच्या माध्यमाने कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन यांचं काय होत असते? एक्सचेंज होत असते. बघा, आपलं घर असतं, घरामध्ये एंट्रान्स असते आणि त्या एंट्रान्सला उघड किंवा बंद करण्यासाठी आपल्या घरामध्ये काय असतो? दरवाजा असतो. तसाच ही एक स्टोमाटा, ही एंट्रान्स आहे प्लांटसाठी. आणि त्या प्लांटला ती जी एंट्रान्स तिला बंद करण्यासाठी किंवा क्लोज करण्यासाठी एक डोअर असतो, त्याला आपण काय बोलत असतो? गार्ड सेल. बघा, नावातच आहे गार्ड. इट मीन्स लाईक टू गार्ड समथिंग. तर गार्ड सेल्स म्हणजे काय? दीज आर दी ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ स्टोमाटा. जी स्टोमाटा असते तिच्या आजूबाजूला जी काही ओपनिंग असेल किंवा क्लोजिंग करण्याचे जे काही सामान आहे, त्याला आपण काय बोलू? गार्ड सेल असं. तर बघा, गार्ड सेल गार्ड सेल मधून ज्यावेळेस वॉटर हे फ्लो होत असते, इफ द वॉटर फ्लोज थ्रू द गार्ड सेल्स देन इट्स सोल. आपल्याला माहिती आहे, एखाद्या गोष्टीने जर पाणी आपसाप करून घेतलं तर ती काय होऊन जाते? सोल होऊन जाते, फुगून जाते. अँड इट ओपन्स दी पोर्स. ती जी स्टोमाटा आहे त्याला ओपन करायचं काम करते. स्टोमाटा ओपन झाली तर आतमध्ये काय शिरू शकतो? कार्बन डायऑक्साईड येऊ शकतो. अँड इफ द गार्ड सेल श्रिंक, आणि त्या गार्ड सेलने वॉटर लूज करून दिलं आणि ती श्रिंक होऊन गेली, दॅट मीन इट बिकम्स क्लोज. ती काय होऊन जाते? क्लोज होऊन जाते. आणि एक्सचेंज ऑफ गॅसेस काय होऊन जातं? स्टॉप होऊन जातं. So this is all about the exchange of gases in plants. नीट एक्झामिनेशन मध्ये या टॉपिकवर कधी कधी फ्रिक्वेंटली प्रश्न विचारतात की एक्सचेंज ऑफ गॅसेस प्लांट मधील कोणकोणत्या पार्ट्स मध्ये चालत असते. तर लक्षात ठेवा, जे काही एक्सचेंज ऑफ गॅसेस असतं प्लांट मध्ये, ते लिव्हज, स्टेम आणि रूट्स या तिघी पार्ट मध्ये चालत असतात. तुम्हाला माहिती आहे की लिव्हजवर स्टोमाटा प्रेझेंट असतात. जर तुम्ही एक्झाम देत असणार तर तुम्ही डायरेक्टली कशाला हिट करणार? लिव्हजला. बट नाही, उत्तर काय द्यायचं? द एक्सचेंज ऑफ गॅसेस टेक्स प्लेस इन लिव्हज, स्टेम्स अँड रूट्स. तर बघा मित्रांनो, जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर कृपया आम्हाला सबस्क्राईब करा, लाईक करा. जर तुम्हाला याच्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट हवे असेल तर आम्हाला कमेंट देखील करा. आणि पुढच्या व्हिडिओसाठी स्टे ट्यून.